फेंगल चक्रीवादळामुळे गेल्या आठवडाभरापासून राज्यातील वातावरणात बदल झालाय. थंडी गायब होऊन उष्णतेचा पारा वाढला होता. कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर ढग दाटून आले होते. उष्माही प्रचंड वाढला होता. दुपारी आणि रात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकाव झाला. आज पहाटे 3च्या सुमारास राधानगरी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं सुरुवात केली. 6 वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. तालुक्यातील राशिवडे, शिरगाव, पुंगावसह पूर्व पश्चिम भागामध्ये हा पाऊस बरसला. राधानगरी तालुक्यात सध्या ऊस तोडणीच्या कामांना वेग आलाय, पण अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे पाणंदी रस्त्यामध्ये पाणी साचल्यानं ऊस तोडीवर परिणाम झालाय. जळणाच्या बडण्या भिजल्यानं काही काळ गुऱ्हाळघरही बंद ठेवावी लागली. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी कापून ठेवलेलं गवत आणि इतर वाळलेली वैरण पावसात भिजली आहे. रब्बी हंगामातील शाळू, मसूर, वटाणा, तूर, पावटा या पिकांना हा पाऊस काहीसा फायदेशीर ठरलाय. पन्हाळ्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. आज सकाळी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुपारी पुन्हा काही भागात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शिवार पाण्यानं तुडुंब भरली असून तोडलेल्या ऊसाची आणखी 2 दिवस उचल करता येणार नाही. गुऱ्हाळघरं, वीटभट्टी व्यवसायावरही या पावसाचा परिणाम झालाय.